येस. गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपण भौतिकशास्त्र शिकतोय आणि आपण आता त्या भौतिकशास्त्राच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहे. तर आपला चॅप्टर सुरू होता किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर रेडिओ ॲक्टिव्हिटीबद्दल आपण पुष्कळ काही शिकलो. ओके, काल आपण जे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत, जे किरणोत्सारी पदार्थ आहेत, त्या पदार्थांमधून जे बाहेर उत्सर्जन केलं जातं म्हणजे जशी अल्फा कण, बीटा कण, गॅमा किरण यांची आपण स्टडी केली, यांचा अभ्यास केला. अल्फा कण काय असतात, बीटा काय असतात, गॅमा काय असतात याबद्दल आपण बघितलं. आता यापुढे आपण समोर बघूया या चॅप्टरला. तर आजचा डिस्कशन किरणोत्सारी ऱ्हासाबद्दल आहे. तर त्याला आपण म्हणूया किरणोत्सारी ऱ्हास. तर ॲक्च्युली आज छोटे छोटे टॉपिक्स शिकू आपण, म्हणजे या चॅप्टर रिलेटेडच. त्यामध्ये पहिला आहे किरणोत्सारी ऱ्हास, ज्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणतो. याला काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आता डिके म्हणजे काय किंवा ऱ्हास म्हणजे काय? तर टर्मच सांगते की ऱ्हास किंवा डिके म्हणजे संपुष्टात येणे, नष्ट होणे, लोप पावणे असं आपण याला समजतो. म्हणजे एखादी वस्तू आहे, ही वस्तू सपोज करा एवढी आहे आणि कालांतराने ही वस्तू एवढी झाली. ओके, तर आपल्याला दिसते याच्यामधला भरपूर सारा भाग काय झाला, ऱ्हास पावला किंवा डिके झाला, खराब झाला, नष्ट झाला, संपुष्टात आला किंवा लोप पावला, असं आपण विविध प्रकारे याला म्हणू शकतो. तर जसं पदार्थाची कमी होते, पदार्थाचं क्वांटिटी कमी होत जाते, त्यालाच आपण किरणोत्सारी ऱ्हास असं म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की एखादी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, जसं युरेनियम आहे सपोज. या युरेनियममधून सतत अल्फा किंवा बीटा आणि गॅमा किरण हे निघत असतात. निघत असल्यामुळे यांच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या व्हॅरी करत असते, कमी जास्त होत असते. आणि हे शेवटी का बरं असं करतात? ते हे सतत असं इमिशन याच्यासाठी करतात की यांना स्टेबल व्हायचं असतं. हे अनस्टेबल असतात, त्यांना स्टेबल व्हायचं असतं. तर स्टॅबिलिटी बेल्टपर्यंत येण्यासाठी यांच्यामध्ये सतत काय असते, अल्फा बीटा गॅमा उत्सर्जन होत असते. तर मग जेव्हा हा पदार्थ काय होतो की हे प्रक्रिया करत असतो, तर कालांतराने काही वेळेनंतर हा पदार्थ कमी झालेला असतो. हा जो पदार्थ कमी होतो त्यालाच आपण काय म्हणतो, किरणोत्सारी ऱ्हास म्हणतो. त्यालाच आपण किरणोत्सारी ऱ्हास म्हणतो. तर त्याची डेफिनेशन कशी आहे विद्यार्थ्यांनो? किरणोत्सारी मूलद्रव्यातून सतत अल्फा बीटा व गॅमा कणांचे उत्सर्जन होत असते, त्यामुळे या मूलद्रव्यांचा सतत ऱ्हास होत असतो. यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच किरणोत्सारी ऱ्हास असे म्हणतो. बरं, आता हा जो ऱ्हास आहे, हा ऱ्हास जो आहे किंवा हा डिके जो आहे, हा किती वेळ चालतो? तर हा आपण बघूया. तर आपल्याला दिसेल की याला आपण डिफाईन करताना आपण असं म्हणू शकतो की हा अनंत काळापर्यंत चालू शकतो. इनफायनाईट टाईमपर्यंत हा डिके चालू असतो. ओके, तर याची काही एंड नाही आहे, कारण या पदार्थाला स्टॅबिलिटी बेल्टमध्ये येतपर्यंत खूप काळ लोटून गेलेला असतो. म्हणून याला आपण अनंत काळापर्यंत हे सुरू असते असं म्हणूया. आणि हा जो ऱ्हास होत आहे, म्हणजेच हे अल्फा बीटा गॅमाचं उत्सर्जन जे होत आहे, हे मी काल नाही परवा सांगितल्याप्रमाणे हे कुठल्याही भौतिक किंवा रासायनिक गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे तापमान, दाब किंवा अन्य कुठले रसायन यांच्या असण्यावर नसण्यावर याचा काहीही परिणाम होत नसतो. म्हणजे ऱ्हास हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस कुठल्याही गोष्टीच्या दबावाखाली न येता कंटिन्युअस सुरू राहते. तर याला आपण किरणोत्सारी ऱ्हास असं म्हणतो. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कळून आलं किरणोत्सारी ऱ्हास काय असते? एकदा रिप्लाय करा.
एकदा रिप्लाय करा. येस. रिपीट. स्नेहीला रिपीट हवाय. बघा, सिंपलशी गोष्ट आहे की नाही का, जसं आपल्याकडे एक पदार्थ आहे, कुठला तरी पदार्थ आहे आणि याच्यातून सतत काहीतरी बाहेर पडत आहे. एक पदार्थ आहे, काही असेल, याच्यातून सतत काहीतरी तो पदार्थ बाहेर पडतोय कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये, है ना. तर तुम्ही असं नाही म्हणाल की कालांतराने हा पदार्थ संपत आहे म्हणून. जसा जसा वेळ चालला हा पदार्थ संपुष्टात येत आहे, एंडअप होत आहे, नष्ट होत आहे. तर आपल्याला दिसते की जे किरणोत्सारी पदार्थ असतात, युरेनियम, प्रोटॅक्टोनियम, पोलोनियम, थोरियम, रेडियम, हे जे पदार्थ आहेत, हे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत, हे किरणोत्सारी पदार्थातून कंटिन्युअस काही ना काही निघत असते. काही ना काही म्हणजे काय, अल्फा कण, बीटा कण, गॅमा किरण हे निघत असतात. आता आपल्याला माहीतच आहे अल्फा कण काय असतात. अल्फा कण म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. बीटा कण म्हणजे काय, बीटा कण म्हणजे एक इलेक्ट्रॉन असतो. आणि गॅमा म्हणजे काय, हे ते किरण आहे, म्हणजे हे रेज आहेत, रेडिएशन्स आहेत. तर हे कंटिन्युअस निघत असतात. हे निघत असताना या पदार्थामधून काहीतरी बाहेर निघत आहे, म्हणजे हाही पदार्थ काय होईल, कालांतराने संपुष्टात येईल. संपुष्टात येणं म्हणजे कमी होत चालेल. कमी होत झालं तर आपण हेच म्हणणार ना की याचा ऱ्हास होत आहे. तर त्याच ऱ्हासाला आपण काय म्हणतो, किरणोत्सारी ऱ्हास म्हणतो. स्नेही, रुपेश, हॅव यू अंडरस्टूड नाव? स्नेही अँड रुपेश, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, आता काय होते की हा जो किरणोत्सारी ऱ्हास होत आहे, तर हा जो ऱ्हास आहे म्हणजे डिके आहे, याला मोजायचं कसं. क्वेश्चन येते की याला आपण मोजू कसं, मोजायचं कोणत्या पद्धतीने. म्हणजे मोजताना आपल्याला हे कळून येईल की याचा ऱ्हास लवकर होतो, त्याचा ऱ्हास उशिरा होतो. तर ऱ्हास मोजायचा कसा. तर हा जो ऱ्हास आहे, हा जो डिके आहे, किंवा या आता ह्या ऱ्हासाला कारणीभूत कोण आहे, किरणोत्सारी गुणधर्म आहे. तर गुणधर्म हा कोणामध्ये जास्त आहे, कोणामध्ये कमी आहे, हे मोजण्यासाठी आपण एक विशिष्ट पद्धत सायंटिस्ट लोकांनी तयार केली आणि त्याला आपण म्हणतो अर्ध आयुकाल. त्याला काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, अर्ध आयुकाल. अर्ध आयुकाल, इंग्लिशमध्ये त्याला हाफ लाईफ पिरियड. याला आपण हाफ लाईफ पिरियड असं म्हणतो. म्हणजे आपण काय करतो, वेगवेगळ्या पदार्थांचे अर्ध आयुकाल हे काढतो आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतो की त्यांचा ऱ्हास कसा होतो. ज्याचा अर्ध आयुकाल कमी असेल त्याचा ऱ्हास काय असेल, जास्त होत असेल. म्हणजे कसं मी सांगतो तुम्हाला, एक उदाहरणात सांगतो. पहिले अर्ध आयुकाल हे काय समजून काढू. जेव्हा तुमच्या हातात एखादी सॅम्पल आली, सपोज करा हा एक सॅम्पल आहे, हा युरेनियमचा आहे किंवा अन्य कुठल्या किरणोत्सारी पदार्थाचा हा एक सॅम्पल आहे. आता हा जो सॅम्पल आहे याच्यामधनं कंटिन्युअस अल्फा किंवा बीटा आणि गॅमा किरण हे निघत राहतील. मग काही वेळेनंतर, काही वर्षांनंतर आपल्याला असं दिसेल की हा पदार्थ एवढा होता, हा पदार्थ एवढा होता, हा पूर्ण पदार्थ होता, हा आता अर्धा उरला. तर याला अर्ध व्हायला किती वेळ लागला, याला अर्धा पदार्थ व्हायला, याचा अर्धा ऱ्हास व्हायला, म्हणजे जेवढा होता आमच्या हातात, जेवढा सॅम्पल आला त्या सॅम्पलवरून त्याला त्या सॅम्पलचा अर्धा सॅम्पल व्हायला किती काळ लागला, हे जे आम्ही सांगतो तो जो काळ आहे त्या काळाला आपण काय म्हणतो, हाफ लाईफ पिरियड म्हणतो. कळलं विद्यार्थ्यांनो, त्याला आपण हाफ लाईफ पिरियड म्हणतो. आता असं एक उदाहरण घेऊया की एक ए पदार्थ आहे माझ्याकडे, हा किरणोत्सारी पदार्थ आहे, याच्यामधनं सगळं बाहेर निघतं आणि हा ए पदार्थ अर्धा होतो, ठीक आहे ना. म्हणजे मी इथे लिहितो, हा किती झाला, A/2, अर्धा झाला म्हणजे A/2 झाला. याचा ऱ्हास अर्धा संपला, अर्धा आहे, आणि याला 10 वर्ष लागली, 10 वर्ष लागले समजा.
आणि दुसरा एक पदार्थ आहे हा बी आहे. या बी पदार्थाला सुद्धा अर्ध व्हायला, अर्ध म्हणजे काय, B/2 व्हायला याला 12 वर्ष लागले, याला 12 वर्ष लागले. आता हे दोन्ही सॅम्पल जेव्हा माझ्या हातात आले तर असं समजा यांची क्वांटिटी सारखी होती. समजा हे 10 ग्राम आहे तर हा सुद्धा 10 ग्राम होता, किंवा 1 किलो आहे तर हा सुद्धा 1 किलो होता. आता हे पदार्थ अर्धे झाले. आता अर्धे झाले असतात तर मी बघेन की इथे याला 10 वर्ष लागले आणि याला 12 वर्ष. तर मग कोणामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी जास्त दिसून येईल? रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, किरणोत्सारिता म्हणजे काय, तर यांच्यामधून निघणारे जे अल्फा बीटा गॅमा प्रारण आहेत हे निघण्याची जी प्रोसेस आहे त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो. तर कशामध्ये जास्ती रेडिओ ॲक्टिव्हिटी झाली, कशामध्ये जास्ती प्रमाणात उत्सर्जन झालं, तर आपल्याला दिसेल ज्याचा अर्ध आयुकाल कमी आहे. हे जे काढलं हे अर्ध आयुकाल आहे ना, म्हणजे अर्धे सॅम्पल व्हायला एवढे वर्ष लागले, तर हा अर्ध आयुकाल आहे. तर याचं 10 वर्ष आहे. याचा अर्थ काय की याला अर्ध व्हायला कमी वेळ लागला आणि याला अर्ध व्हायला जास्ती वेळ लागला. ज्याला कमी वेळ लागला त्याने रेडिओ ॲक्टिव्हिटी काय जास्त प्रमाणात घडवली. मग आम्ही कंपॅरेटिव्ह मोडमध्ये सांगू शकतो की हा ज्याने जास्ती उत्सर्जन केलं यापेक्षा, म्हणून हा पदार्थ जास्ती रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवतो. म्हणजे याच्यामधनं बाहेर पडणारे कण किंवा प्राण आहेत यांची संख्या किंवा यांची स्पीड काय आहे, जास्त आहे. स्पीड नाही म्हणता येत, यांची क्वांटिटी काय आहे, जास्ती. तर हा अर्ध आयुकाल आपल्याला विविध किरणोत्सारी पदार्थांना तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी कामी पडतो. ठीक आहे. तर अर्ध आयुकालाची व्याख्या काय, किरणोत्सारी पदार्थाच्या अणूंची मूळ संख्या किरणोत्सारी रासाद्वारे निम्मी होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे अर्ध आयुकाल है ना. जी संख्या आहे त्यांची, अणूंची संख्या म्हणा किंवा केंद्रांची संख्या म्हणा, यांना अर्ध व्हायला, निम्म व्हायला जितका वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, अर्ध आयुकाल असं म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, अर्ध आयुकाल तुम्हाला कळून आलं? एकदा रिपीट सांगा, मला रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? यापुढे आपण बघूया केंद्रकीय ऊर्जा. केंद्रकीय ऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी. हा म्हणजे आपला विशेष डिस्कशनाचा विषय आहे. आता काय होते की हे जे किरणोत्सारी पदार्थ आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत, यांची एक खास गोष्ट म्हणजे काय की यांची केंद्र नेहमी अस्थिर अवस्थेत असतात. ओके, अस्थिर अवस्थेत असतात आणि या अस्थिर अवस्थेत असल्यामुळे यांच्यामधून काहीतरी बाहेर पडते, हे तर आपण पाहिलं. पण यांची अस्थिर अवस्था काय करते, ऊर्जा निर्माण करते. ऊर्जा निर्माण करते असं म्हणायचं नाही आपण, कारण ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, आपण अगोदरच पाहिलेलं आहे. पण यांच्याद्वारे, याच्या अस्थिरतेमुळे आपल्याला ऊर्जेचा पुरवठा होऊ शकतो. ही जी ऊर्जा आहे जी केंद्राच्या अस्थिरतेमुळे निर्माण झाली त्यालाच आपण केंद्रकीय ऊर्जा किंवा न्यूक्लिअर एनर्जी असं म्हणतो. आता हे न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ही आपण विभिन्न गोष्टीसाठी, म्हणजे काय, आपल्याला आवश्यक असलेल्या ऊर्जेसाठी आपण वापरू शकतो. म्हणजे आपल्याला बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ऊर्जा विभिन्न स्वरूपात आढळते. पृथ्वीवर आपल्याला नैसर्गिकरित्या विविध प्रकारची ऊर्जा उपलब्ध आहे. यापैकी पुष्कळशा ऊर्जेचा आपण डायरेक्ट यूज करू शकत नाही. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की आपल्याला कोळसा घ्या, एक कोळसा उदाहरण घ्या. या कोळशाचा उपयोग आपण उष्णता निर्माण करण्यासाठी करतो. म्हणजे कोळशामध्ये असलेली, कोलमध्ये असलेली केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा ही आपल्याला हीट एनर्जी म्हणजे उष्णता मिळवून देण्यासाठी कामी पडते. पण कोळशामुळे आम्ही दुसरे काम करू शकतो का ज्याला ऊर्जेची गरज आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मोबाईल रिचार्ज करायचा आहे. रिचार्ज म्हणजे समजते, रिचार्ज नाही म्हणायला पाहिजे, चार्ज करायचा आहे ना. तर माझा मोबाईल चार्ज नाही होणार. किंवा मला दुसरी गोष्ट, एखादी कपडा प्रेस करायचा आहे,
तर कोळशाने नाही होईल. कोळशा म्हणजे त्याच्याने ते कोळशाने करतात, ते टाकून जुन्या काळी करायचे. म्हणजे मला एक म्हणायचं होतं की आम्हाला जेवढे सोर्सेस अवेलेबल आहेत ऊर्जेचे, जेवढेही सोर्सेस आहेत त्या सर्वांना आपण एका म्हणजे एक पर्टिक्युलर वेने त्यांना सगळ्या कामासाठी आपण यूज करू शकत नाही. म्हणून काय होते की हे ऊर्जेचे जितकेही स्रोत आहेत किंवा ऊर्जा ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे त्या सगळ्या स्रोतांना आपण एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेमध्ये आणतो. म्हणजे जसं बघा, असं समजा कोळशाने एनर्जी मिळते. कोळसा, पाणी, पाणी असते ना, हायड्रो इलेक्ट्रिक म्हणतो, तर पाण्यामध्ये ऊर्जा आहे. आपण स्थितीज ऊर्जा म्हणूया, जे पाण्यामध्ये असते. ओके, आपण गतीज ऊर्जा म्हणूया, आपण रासायनिक ऊर्जा म्हणूया. ठीक आहे. आणखी बघा, आणखी काय, पवन ऊर्जा आहे. मग आणखी काय, तर सौर ऊर्जा आहे. आणखी आपल्याला आठवत असेल तर हे बघा, केंद्रकीय ऊर्जा आताच मिळाली आपल्याला. केंद्रकीय ऊर्जा, हे ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. पण या प्रकारामुळे आपण सर्व काम नाही करू शकत. म्हणजे जसं मी पवन ऊर्जेमुळे इलेक्ट्रिक म्हणण्यापेक्षा काही कपड्यांना प्रेस नाही करू शकत, मी जेवण नाही बनवू शकत, कपडे नाही धुवू शकत, है ना. तर सौर ऊर्जेमुळे मला उष्णता मिळते पण बाकीच्या गोष्टी नाही होऊ शकत. म्हणून आपण काय करतो की या सगळ्या ऊर्जांना एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे कन्व्हर्जन जे होते विद्यार्थ्यांनो, ते एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेमध्ये करतो. कोणती ऊर्जा असेल सांगा. सर्वांना धरून आपण एक विशिष्ट ऊर्जा बनवतो. कोणती असेल ते? हां, जिओथर्मल एनर्जी पण आहे. जिओथर्मल एनर्जी पण या लिस्टमध्ये. या कुठल्याही प्रकारची ऊर्जा असेल, याला एका विशिष्ट ऊर्जेमध्ये आपण रूपांतरित करतो आणि त्या रूपांतरित झालेल्या ऊर्जेमुळे सगळेच काम होतात. सांगा कोणती ऊर्जा असेल ती? स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. येस, व्हेरी गुड. आन्सर इज व्हेरी गुड. आपल्याला विद्युत ऊर्जा, ही विद्युत ऊर्जा आहे. सगळ्या गोष्टींना आपण विद्युत ऊर्जेत रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतो. बघा, हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे ना, कोळशाने थर्मल पॉवर प्लांट, याच्यामध्ये स्थितीज गतीज ऊर्जा असतेच. रसायन म्हणजे जे बॅटरी वापरतो आपण, सेल वापरतो, रासायनिक ऊर्जा किंवा कोळसा वापरून आपण विद्युत ऊर्जेत रूपांतरित करतो. पवन ऊर्जेलाही विद्युत ऊर्जेत करतो, सौर ऊर्जेलाही विद्युत ऊर्जेत करतो. केंद्रकीय, आता ते पाऊस, आपण त्या ऊर्जेला आपण तसं पाहिलंही आहे, आपण विद्युत ऊर्जेत करतो. कारण एकदा का विद्युत ऊर्जेत रूपांतरित केली ऊर्जा, तर या ऊर्जेला आपण घेऊन विभिन्न प्रकारचे कामं करू शकतो. आपण सगळेच कामं विद्युत ऊर्जेने करतो. बघा, आपला मोबाईल चार्जिंग म्हणा, कपडे धुणं म्हणा, स्वयंपाक, जेवण बनवणं, पकवणं, ते सुद्धा है ना. कोणतंही काम म्हणा तुम्ही, करा, आठवण करा. सगळे काम आमचे लक्झरीचे आयटम्स जे आहेत, फॅन, AC, कूलर, हे सगळे हे विद्युत ऊर्जेने चालतात. म्हणून जिथे ज्या देशामध्ये ऊर्जेचे भंडार आहेत त्या देशामध्ये विद्युत ऊर्जा जास्ती दिसतील आपल्याला, आणि विद्युत ऊर्जा जास्ती असेल तर त्या देशामध्ये ऊर्जाचा उपयोग करून ते आपलं डेव्हलपमेंट घडवून आणतात. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आमची डिमांड कशाची आहे? ऊर्जेची आहे. आणि आम्हाला कोणती ऊर्जा हवी आहे? विद्युत ऊर्जा. तर विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी आपण या फॉर्ममधून त्या फॉर्ममध्ये रूपांतरित करतो. तर आता केंद्रकीय ऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी, ही सुद्धा ऊर्जाच आहे एक प्रकारची. या ऊर्जेलाही आपण रूपांतरित करून काय करू शकतो? तर विभिन्न प्रकारची नाही, आपण विद्युत ऊर्जा मिळवू शकतो. आणि त्या विद्युत ऊर्जेद्वारे काय करू शकतो? आपण इझिली दुसरे कामं करू शकतो. बरं, ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेची आणखी एक खासियत आहे की याच्याने पॉल्युशन होत नाही. आपल्याला प्रदूषणही पाहिजे नाही ना विद्यार्थ्यांनो, तर इथे आपल्याला पॉल्युशनही दिसणार नाही. म्हणजे पॉल्युशनही आपण अवॉइड करू शकतो. म्हणजे आम्हाला असं दिसते की ही ऊर्जा
आमच्या कामी येऊ शकते. पण ही ऊर्जा कशी मिळवायची, कशी त्याच्यातनं काढायची, केंद्रकीय ऊर्जा कशी मिळवायची, तर याच्यासाठी काही आपल्याला प्रोसेसेस सांगितल्या आहेत. ठीक आहे, येस येस, करेक्ट करेक्ट. तर आपण ते प्रोसेसेस आता पाहूया. तर केंद्रकीय ऊर्जा आपल्याला मिळवायची असेल तर आपण कशी मिळवणार, आता ते बघूया. तर पहिली प्रोसेस जी आहे की ज्याद्वारे आपण केंद्रकीय ऊर्जा किंवा न्यूक्लिअर एनर्जी मिळवू शकतो ती आहे केंद्रकीय विखंडन. केंद्रकीय विखंडन याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण न्यूक्लिअर फिशन. याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर फिशन. आता ही प्रक्रिया जी आहे न्यूक्लिअर फिशनची प्रक्रिया आहे. तर विखंडन किंवा फिशन या वर्डने तुम्हाला असं समजेल की हे आम्हाला हे शब्द असे सांगतात की काहीतरी विखंडित होत आहे, म्हणजे ब्रेक होत आहे, तुटत आहे. तर लक्षात ठेवायचं, विखंडन म्हणजे तुटणे, फिशन म्हणजे काय, एकाचे दोन, दोनाचे चार होणे. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये तुटत आहेत. ओके, विखंडित होत आहे, सेपरेट होत आहेत, वेगळे होत आहेत, एकाचे दोन, दोनाचे चार होत आहेत. तर या प्रोसेसला आपण केंद्रकीय विखंडन म्हणतो. आता हे विखंडन कसे घडवून आणतो, तर आपण काय करतो, जास्त वस्तुमान असलेले मूलद्रव्य घेतो. जास्त वस्तुमान, आता जास्त वस्तुमान म्हणजे कसं, जसं युरेनियम घ्या, 23892 पाहिला होता आपण काल, है ना. हा हेवी ॲटम असलेला एक पदार्थ झाला, हेवी अणू असलेला एक पदार्थ झाला. तर असाच वस्तुमान, जास्ती वस्तुमान असलेला ओके आपण एक पदार्थ घेऊ आणि त्याला आपण काय करू, ब्रेकअप करू. ठीक आहे, तर ती ब्रेकअप कशी होते ते आता पाहूया. तर सपोज करा एक युरेनियमचा अणू घेतला. आता आपण एकच नाही घेणार एका वेळी, असे वेगवेगळे अणू राहू शकतात, पण आपण एकाचा विषय करू. या युरेनियमवर आपण एक फास्ट मूव्हिंग न्यूट्रॉन खूप जोरात फेकून मारला असं समजा. म्हणजे असा युरेनियमचा अणू आहे आणि या युरेनियमवर खटकन काय केला, एक न्यूट्रॉन फेकून मारला. न्यूट्रॉन त्यावर जाऊन आदळला. हा फास्ट मूव्हिंग खूप हायली ॲक्सलरेटेड न्यूट्रॉन असतो. ठीक आहे, आणि हा न्यूट्रॉन या युरेनियमच्या केंद्रावर येऊन आदळतो. आता पहिलेच हा अणू किंवा केंद्र अस्थिर अवस्थेत आहे, कारण याची स्टॅबिलिटी बेल्टच्या बाहेर असलेली पोझिशन याला अस्थिर बनवते, है ना, अनस्टेबल बनवते. तर हा काय करतो, हा अचानक ब्रेक होऊन जातो. हा ब्रेक होतो आणि हा ब्रेक होऊन काय बनतो, तर हा दुसरे पदार्थ बनतो, म्हणजे आपण म्हणू बेरियम आणि क्रिप्टॉन बनतो. बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये बनतो. आता हे जरुरी नाही आहे की बेरियम आणि क्रिप्टॉनच बनतील, नेहमी काही बनू शकतात. ते त्या मूलद्रव्याच्या मध्ये प्रोटॉनची संख्या जी असेल, जशा पद्धतीने तुकडे झाले त्या पद्धतीनुसार बनते. समजा बेरियम आणि क्रिप्टॉन बनले, तर हे एक ब्रेकिंग झालं आणि याच्यासोबत 3 न्यूट्रॉन, किती न्यूट्रॉन, 3 न्यूट्रॉन आणखी सेपरेट होतात. 3 न्यूट्रॉन या युरेनियमच्या केंद्रातून आणखी फ्री होतात. म्हणजे एक न्यूट्रॉनने युरेनियमला काय केलं, 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आणि त्याच्यासोबत 3 न्यूट्रॉन आणखी निघाले. आता हे न्यूट्रॉन सुद्धा फास्ट मुव्हिंग आहे. हे न्यूट्रॉन सुद्धा कसे आहेत विद्यार्थ्यांनो, फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन्स आहेत. ठीक आहे, आणि त्याचसोबत या प्रक्रियेमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. प्रचंड प्रमाणात काय होते, ऊर्जा बाहेर पडते. काय केलं आपण, एका न्यूट्रॉनला घेतला आणि युरेनियमवर
आदळून मारलं म्हणजे जोरात मारलं. युरेनियम अनस्टेबल असल्यामुळे तो काय होतो, ब्रेक होतो, सहज ब्रेक होतो. ब्रेकिंग झाल्यानंतर त्याचे 2 पार्ट्स होतात. आपण घेतले ते 2 पार्ट्स बेरियम आणि क्रिप्टॉन. त्याच्यासोबत 3 अन्य न्यूट्रॉन यामधनं बाहेर पडतात आणि ते सुद्धा फास्ट मुव्हिंगच असतात आणि यांच्यासोबत ऊर्जा पण बाहेर पडते, एनर्जी सुद्धा काय होते, बाहेर पडते. आता हे जे न्यूट्रॉन आहेत हे युरेनियमच्या अन्य अणूला काय करतील, अन्य अणूवर. युरेनियमचा आपण एकच अणू तर नाही घेणार, युरेनियमचे एक सॅम्पल घेऊ ना आपण, त्या सॅम्पलमध्ये भरपूर अणू राहतील. तर यामधून निघलेले 3 फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉन या युरेनियमवर जाऊन आदळते आणि या युरेनियमवर जाऊन आदळले तर परत यांच्यामधनं काय होईल, 2 पार्ट्स होतील आणि परत या प्रत्येकामधून 3 न्यूट्रॉन बाहेर पडतील. प्रत्येकामधून 3 न्यूट्रॉन बाहेर पडतील. असं होईलच, ओके, कारण प्रोसेस तीच आहे. आणि प्रत्येकामधून मग आणखी आम्हाला मोठ्या प्रमाणात काय मिळेल, ऊर्जा मिळेल. म्हणजे ऊर्जा आम्हाला या पट्ट्यातही मिळणं सुरू आहे. आता बघा काय झालं, एक युरेनियममुळे आम्हाला 3 न्यूट्रॉन मिळाले. त्या 3 न्यूट्रॉनने दुसऱ्या 3 युरेनियमला स्ट्राईक केलं आणि त्यांच्यामधनं परत 3 न्यूट्रॉन मिळाले. आता हे किती झाले, 1 न्यूट्रॉनचे 3, 3चे 9 झाले. आता 9चे किती होतील, 9चे 27 होतील, 27चे 81 होतील. म्हणजे ही प्रोसेस कंटिन्युअस सुरू राहील, ही प्रोसेस कंटिन्युअसली सुरू राहील. आणि कंटिन्युअसली सुरू राहिल्यानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये आम्हाला ऊर्जा मिळत जाईल आणि ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात आम्हाला मिळत जाईल. उष्णता राहील, लाईट पण राहील, पण उष्णता आमची मेन कामाची. तर हे जे प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण म्हणतो केंद्रकीय विखंडन. म्हणजे काय, याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फिशन. तर विद्यार्थ्यांनो एकदा सांगा, हा हे सतत होत राहणार का? बिलकुल. एकदा का रिॲक्शन सुरू झाली आणि जोपर्यंत युरेनियमचे अणू तिथे आहेत तोपर्यंत ते रिॲक्शन सुरूच राहील, तोपर्यंत ती रिॲक्शन काय राहील, सुरू राहील. पण आपल्याला जसं बघा, मी 2 उदाहरण सांगतो. ही प्रोसेस आपण 2 ठिकाणी वापरतो. ही प्रोसेस 2 ठिकाणी वापरतो. पहिलं ठिकाण, याद्वारे आपण काय करतो, विद्युत ऊर्जा मिळवतो, इलेक्ट्रिक एनर्जी मिळवतो. म्हणजे आपण काय, न्यूक्लिअर ऊर्जेद्वारे, न्यूक्लिअर एनर्जीद्वारे इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवतो. तर जसं इथे या ऊर्जेला आपण बॉयलरमध्ये वॉटर स्टीम बनवायला, स्टीममुळे टर्बाईन फिरणे वगैरे ते प्रोसेस तुम्हाला माहीतच आहे. तर ह्या उष्णतेला आपण तसं वापरू शकतो. ठीक आहे. आता गोष्ट काय येते की ही प्रक्रिया जेव्हा सुरू राहील कुठे, एखाद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आहे ना, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये सुरू राहील, तर होऊ शकते की आम्हाला कधीतरी ही रिॲक्शन थांबवावी लागेल. तर रिॲक्शन थांबवावी लागेल कारण आमच्याकडे एवढा सॅम्पल असेल आणि ही रिॲक्शन एवढ्या सॅम्पलवर सुरू केली तर हा सॅम्पल संपतपर्यंत आम्हाला कदाचित ऊर्जेची आवश्यकता नाही आहे, संपतपर्यंत ऊर्जेची आवश्यकता नाही आहे. पण मधात ही रिॲक्शन थांबवायची कशी, तर त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे, ते मी सांगणार आहे थोड्या वेळात तुम्हाला. त्या प्रोसेसद्वारे काय होते की ही रिॲक्शन आपण थांबवू शकतो. पण दुसरा उपयोग या रिॲक्शनचा काय, जेव्हा अणुबॉम्ब टाकला जातो, जसं हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला आणि ही रिॲक्शन सुरू केली. आता ही जी रिॲक्शन सुरू झाली तर तिथे त्याला कंट्रोलच करायचं नव्हतं, त्या रिॲक्शनला कंट्रोल करायचं नव्हतं आणि तिथे कंट्रोल होणारही नव्हती. आपण पॉवर प्लांटमध्ये कंट्रोल करू शकतो, पण आपण जेव्हा अणुबॉम्ब कुठे टाकला तर त्या ठिकठिकाणी ते कंट्रोल नाही होणार. मग ती कंट्रोल नाही होणार तर ती रिॲक्शन तेव्हापर्यंत सुरू राहील जोपर्यंत आपल्याकडे युरेनियमचा सॅम्पल. तर असं आढळून येते. बेसिकली पाहिलं तर एकदा ही रिॲक्शन सुरू झाली तर ही संपत नाही,
पण याला काही विशिष्ट प्रकारे आपण एंडअप करू शकतो, कंट्रोल करू शकतो. ते काय करतात आणि ते पॉवर प्लांटमध्ये कसं मिळवतात ते आपण पाहूच थोड्या वेळात. पहिले एक सांगा की तुम्हाला केंद्रकीय विखंडन ही प्रक्रिया समजून आली का? एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांना. थांबविता येते, मी सांगतो कशी थांबवतो आपण. 2 मिनिटं थांबा. ओके. ओके, आता बघू की ही रिॲक्शन आपल्याला किती ऊर्जा देऊ शकते. तर जसं बघा इथे सांगितलं आहे की 1 ग्राम युरेनियम जर आपण घेतलं, 1 ग्राम युरेनियम जर आपण घेतला तर त्याद्वारे आपल्याला 8.4 × 10⁻7 किलो जूल एवढी ऊर्जा मिळू शकते. तुम्ही इमॅजिन करा 1 ग्राम युरेनियम किती असेल. एवढं, ह्या एवढ्याशा 1 ग्राम युरेनियममध्ये आम्हाला एवढी प्रचंड ऊर्जा मिळू शकते या प्रक्रियेद्वारे. तर म्हणून ही प्रक्रिया काय आहे, छान आहे. असे याचे फायदे दुसरे काय, इथे कुठल्याच पद्धती कुठल्याच पोझिशनवर इथून जी आम्हाला उष्णता किंवा ऊर्जा मिळाली तर कुठेच धूर निघाला नाही, म्हणजे स्मोक फॉर्मेशन झालं नाही. सेकंड, इथे राख पण नाही निघाले, ॲशेस पण नाही निघाले. म्हणजे जसं आपण नाही का कोळसा किंवा लाकूड जाळतोय हीट मिळवण्यासाठी, तर तिथे स्मोकही बनते, धूरही बनतो, आणि सेकंड तिथे राखही बनते, ॲशेस पण बनतात. हे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत. तर इथे हे दोन्ही प्रोडक्ट्स आपल्याला मिळत नाही. म्हणजे हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, पोल्युशन याच्यामार्फत होत नाही. पण एकच गोष्ट आहे की ही रिॲक्शन धोक्याची आहे. जिथे ही रिॲक्शन, आता बघा, आता कोणी अणुबॉम्ब ते एकमेकावर फोडणार आहेत नाही. देशादेशांमध्ये अणुबॉम्ब संधी करार वगैरे झालेले आहेत. तर ते जे करार झालेले आहेत त्या करारानुसार कोणी असं करणार नाही अशी अपेक्षा ठेवतो आपण. पण ही ऊर्जा मग कुठेच दुसरीकडे वापरत नाही का? तर मॅक्सिमम देशांमध्ये पॉवर जनरेशनसाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी ही प्रोसेस वापरतात. आता ही प्रोसेस जिथे वापरतात ते न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. जसं आपल्याला मुंबईकडे ट्रॉम्बेमध्ये, आपल्या इंडियामध्ये 16-17 असे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत. हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले आहेत. फक्त याच्यात एकच गडबड आहे की जर कधी चुकून यामध्ये काही गडबड झाली तर ही रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये द्वारे आसपासचा परिसर नष्ट होऊ शकतो. म्हणून भारतामध्ये जेव्हा कधी ही न्यूक्लिअर पॉवर प्लांट बनवण्याची वेळ येते तर तुम्ही बघाल त्यावेळेस तिथल्या स्थानिक नागरिकांचा याला विरोध असतो. नेहमी तुम्ही बघाल की विरोधच, पहिले सुरुवात विरोधानेच होते. ही गोष्ट वेगळी की नंतर ते पटवून सांगतात आणि ॲडजस्ट करून त्यांना सांभाळून घेतात, पण सुरुवात तर विरोधानेच होते. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की किती डेंजरस आहे, किती खराब आहे ही रिॲक्शन. एक सपोज करा की एक पॉवर प्लांटची लाईफ झाली, कुठलाही एक साधा पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट. आपल्या इकडे जर तुम्ही इकडे नागपूर साईडला राहत असाल तर तुम्ही कोराडीच्या साईडला बघाल की आपल्याकडे एक पॉवर प्लांट आहे, चांगलाच मोठा पॉवर प्लांट आहे. आता त्याची एज होऊन गेली आणि आपल्याला आता थर्मल पॉवर प्लांट नाही पाहिजे. तर आता काय करायचं? तर एवढा मोठा परिसर आहे कोराडीचा जिथे पॉवर प्लांट आहे, ते पॉवर प्लांट काय केलं जाईल? तोडलं जाईल. आणि तोडल्यानंतर त्या पॉवर प्लांटमधून, त्या पॉवर प्लांटच्या जागेवर दुसरं काहीतरी युजफुल गोष्ट बनवली जाईल, कामाची गोष्ट. इंडस्ट्री टाकू शकतात, आणखी काही व्यवस्था करता येते. म्हणजे आपण त्या जमिनीला रियुटिलाइज करू शकतो. कुठे? थर्मल पॉवर प्लांटमध्ये. पण एक अमेरिकेमधला एका विशिष्ट जागेचं नाव नाही आठवत आहे मला, तिथे एक पॉवर प्लांट, तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता. तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्याची एज झाली आणि हे सेन्सिटिव्ह असल्यामुळे आता त्याचं काम थांबवण्यात आलं. आता थांबवण्यात आल्यानंतर तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय केला न्यूट्रलाइज केला गेला. जसं आता कोरोनामध्ये नाही का कसे सॅनिटाईज करतो आपण, तसं तिथे त्याला न्यूट्रलाइज केलं. म्हणजे पूर्ण एरियाची छानबीन करण्यात आली. छानबीन करण्यात आल्यानंतर हे जे न्यूक्लिअर वेस्ट आहे,
हे न्यूक्लिअर वेस्ट ड्रामामध्ये भरण्यात आले. विशिष्ट प्रकारे बनवलेले ड्रम्स होते, त्या ड्रम्समध्ये भरण्यात आले न्यूक्लिअर वेस्ट. आणि हे न्यूक्लिअर वेस्ट जमिनीमध्ये खूप आतमध्ये गाडण्यात आलं. आणि त्यानंतर तो न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा जो एरिया आहे, तो पॉवर प्लांटचा एरिया सील करण्यात आला. आणि सील केल्यानंतर तो किती दिवस सीलला राहणार आहे, तर तिथल्या तो जो डॉक्युमेंटरी सुरू होती, त्या डॉक्युमेंटरीमधला पर्सन म्हणतो की ही सीलिंग आता कमीत कमी 100 वर्ष राहणार. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट एंडअप केला 100 इयर्सपर्यंत त्याला ॲज इट इज ठेवावं लागतं, कारण त्याच्यामध्ये हजार्डस वेस्ट असतात. म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे किती धोकादायक आहे. ही गोष्ट वेगळी आहे की फुल प्रिकॉशन घेऊन यांना एस्टॅब्लिश केलं जाते. फुल प्रिकॉशन म्हणजे इवन त्या परिसराची कंपाऊंड वॉलसुद्धा इतकी जाडी बनवली जाते की कधी काळी न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर इथून निघणारे रेडिएशन्स किंवा ऊर्जा ही परिसराच्या बाहेर जाऊ नये. ओके, या पद्धतीची पोझिशन असते. म्हणजे हे थोडंसं सेन्सिटिव्ह काम आहे, पण काम चांगलं आहे. व्यवस्थितपणे केलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर याला म्हणतो आपण केंद्रकीय विखंडन. ठीक आहे, एकदा सांगा, हॅव यू अंडरस्टूड? आपण असे भरपूरसे डिझास्टर्स आपण ऐकले आहेत, न्यूजमध्ये पाहिले आहेत, तुमच्या वाचनातही येत असतील, तुम्हाला माहिती असतील, पण हे आहेच डेंजरस. आता काय होते की हे विखंडनाची प्रक्रिया सुरू आहे, विखंडन होणं सुरू आहे. आणि विखंडन होत असताना इथे काय होते की एकाने 3 बनवले, तिघाचे 9 झाले, 9चे 27, 27चे 81. म्हणजे ही एक प्रक्रिया सुरू झाली. तर ही जी प्रक्रिया सुरू होते आणि ही एक साखळी बनत जाते, तर या साखळीला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण शृंखला अभिक्रिया. ही जी अभिक्रिया असते ही काय असते, शृंखला अभिक्रिया. शृंखला अभिक्रिया म्हणजे याला आपण चेन रिॲक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये. याला आपण विद्यार्थ्यांनो चेन रिॲक्शन म्हणतो. तर शृंखला अभिक्रिया म्हणजे काय, तर प्रोसेस जेव्हा अशी कंटिन्युअस घडत असते, कुठपर्यंत, जोपर्यंत सॅम्पल असेल तोपर्यंत, त्याला आपण काय म्हणतो, शृंखला अभिक्रिया म्हणतो. आता या शृंखला अभिक्रियेचे परत 2 प्रकार आहेत. याच्यातला फर्स्ट टाईप जो आहे, फर्स्ट टाईपला आपण काय म्हणतो, नियंत्रित शृंखला अभिक्रिया. आता हे जे नियंत्रित शृंखला अभिक्रिया आहे, म्हणजे मी आताच थोड्या वेळ पहिले सांगितलं की आम्हाला जेव्हा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण हे प्रोसेस करतो, तर आम्हाला तिथे कंटिन्युअस ही चेन रिॲक्शन व्हायला पाहिजे असं वाटत नाही. मग एकदा का रिॲक्शन सुरू झाली, फुल फ्लेजवर रिॲक्शन आली, तर या रिॲक्शनला थांबावं लागतं. कधीतरी मध्यंतरी ही रिॲक्शन थांबवावी लागते. जेव्हा ही रिॲक्शन आपण थांबवतो, ही अभिक्रिया आपण थांबवतो, त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, नियंत्रित शृंखला अभिक्रिया असं म्हणतो. म्हणजे हे होत असते आणि अचानक आपण त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो, म्हणून याला कंट्रोल चेन रिॲक्शन असे म्हणतात. ओके, आता कंट्रोल चेन रिॲक्शन असेल तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर कसं कंट्रोल करता येईल, नियंत्रण कसं करता येईल. तर एक तर 2 प्रकारे आपण नियंत्रित करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, हे जे न्यूट्रॉन्स निघत आहेत प्रत्येक स्टेपमध्ये, बघा आपण काय म्हणू, युरेनियम तर होता ॲज इट इज, याला ॲक्टिवेट कोणी केलं, याला ॲक्टिवेट केलं न्यूट्रॉन. तर हे जे न्यूट्रॉन आहे, हे न्यूट्रॉनची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे काय होत आहे, आणखी युरेनियम ॲटम्स ऊर्जा देत आहेत आणि आणखी परत न्यूट्रॉन मिळत आहेत आपल्याला. तर हे जे न्यूट्रॉन्सची संख्या आहे, तर एक तर आपण या न्यूट्रॉनच्या संख्येला नियंत्रित करू शकतो. न्यूट्रॉनच्या संख्येला नियंत्रित केलं म्हणजे प्रत्येक वेळेस जे न्यूट्रॉन्स निघत आहेत ते आता एक लिमिटमध्ये निघतील.
जेवढी आम्हाला आवश्यकता आहे तेवढेच निघतील. तर ते न्यूट्रॉनच्या संख्येला कंट्रोल करून काय करतात की शृंखला अभिक्रिया नियंत्रित करतात. किंवा दुसरं असं असते की हा न्यूट्रॉन एका विशिष्ट वेगाने जाऊनच आदळला पाहिजे. म्हणजे हळूवार जाणारा न्यूट्रॉन जर आदळला तर ही रिॲक्शन सुरू नाही होत. प्रत्येक टप्प्यावर न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियम केंद्रावर जाऊन जोरदार आदळला पाहिजे. तर त्याचा वेग जास्ती असतो. तर मग दुसऱ्या केसमध्ये आपण काय करू शकतो, वेग कमी करू शकतो न्यूट्रॉनचा. म्हणजे नियंत्रित शृंखला अभिक्रिया घडवून आणायची असेल तर दोन गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट काय, तर आपण लिहू न्यूट्रॉनची संख्या नियंत्रण, म्हणजे एक तर न्यूट्रॉनच्या संख्येला नियंत्रित करा. किंवा बी म्हणजे काय विद्यार्थ्यांना, किंवा न्यूट्रॉनचा वेग कमी कर. म्हणजे या दोन स्टाईलने आपण नियंत्रित शृंखला अभिक्रिया घडवून आणू शकतो. आणि हे सगळं पॉवर प्लांटमध्ये करतात. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये, केंद्रीय ऊर्जा प्रकल्पात आपण करतोय. तर कसं करायचं असते, तर वेग कमी करण्यासाठी आपण ग्रॅफाइटच्या कांड्या आणि जड पाणी वापरतो. वेग कमी करण्यासाठी काय करतो आपण, ग्रॅफाइटच्या कांड्या या वापरतात. किंवा जड पाणी वापरलं जातं. जड पाणी, हा जो जड पाणी आहे ना, हा एक प्रकारचा हायड्रोजन आहे. ओके, जड पाणी म्हणजे हायड्रोजन आहे. तो हायड्रोजन काय करतो, जड पाणी, त्याला आपण विशिष्ट प्रकारचा ड्यूटेरियम म्हणतो, त्याला आपण वापरतो. तर हा कसा तरी न्यूट्रॉनच्या वेगाला कंट्रोलमध्ये आणतो. म्हणजे हे परीक्षेत विचारलं आहे, हे लक्षात ठेवायचं की न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी, न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरतात. तर ग्रॅफाइटच्या कांड्या आणि जड पाणी, हे लक्षात ठेवायचं. पण न्यूट्रॉनची संख्या कमी करायची असेल तर आपल्याला बोरॉन संख्या कमी करायची असेल तर बोरॉन, कॅडमियम यासारख्या पदार्थांचा वापर करावा लागतो. बोरॉन, कॅडमियम यासारख्या यांच्या कांड्या लिहायला पाहिजे आपण. यांच्या कांड्या म्हणजे रॉड्स ना, कांड्या म्हणजे रॉड्स. तर वेग कमी करायचा असेल तर ग्रॅफाइटच्या कांड्या, जड पाणी वापरतो. आणि न्यूट्रॉनची संख्या कमी करायची असेल तर बोरॉन, कॅडमियम या मटेरियलच्या कांड्या म्हणजे रॉड्सचा वापर करून आपण त्रिशृंखला अभिक्रिया काय करू शकतो, नियंत्रित करू शकतो. ठीक आहे. आणि जेव्हा आम्हाला याचा दुसरा टाईप पाहायचा असेल, म्हणजे काय दुसरा काय नाही येतो, तुम्ही समजून गेले असेल, अनियंत्रित शृंखला अभिक्रिया. याची दुसरा जो प्रकार आहे हा आहे अनियंत्रित शृंखला अभिक्रिया. आता अनियंत्रित मध्ये काय असते, तर आपल्याला तिथे काहीच कंट्रोल करायचं. अनियंत्रित करायचं आहे तर तुम्ही लक्षात घ्या, एक गोष्ट सिंपलशी लक्षात घ्या की सुरुवातीला एकाच टप्प्यातली ऊर्जा मिळाली, दुसऱ्यामध्ये 3 टप्प्यात ऊर्जा मिळाली, तिसऱ्यामध्ये 27 टप्प्यात ऊर्जा मिळेल, चौथ्यामध्ये 81 टप्प्यात ऊर्जा मिळेल. म्हणजे ऊर्जा काय होत आहे, ऊर्जेची लेवल वाढत आहे. तर जेवढा मोठा सॅम्पल घेऊ आपण, आणि जेवढा सॅम्पल मोठा राहिल्यावर त्याला जेव्हा या प्रक्रियेत टाकू आपण, तर आम्ही जेव्हा शेवटच्या टप्प्यात पोहोचू तेव्हा उष्णता किती वाढलेली आहे. तर हे असंच अणुबॉम्बच्या बाबतीत होतं. आणि अणुबॉम्ब टाकलाच याच्यासाठी जातो की ज्या ठिकाणी आपण टाकतोय त्या ठिकाणचा सर्व एरिया काय व्हावा, खराब व्हावा, नेस्तनाबूत व्हावा, याच्यासाठी लागतो. तर तिथे तर आपल्याला नियंत्रण करण्याची गरज नाही. तर त्यावेळेस जी शृंखला अभिक्रिया होते, जी सॅम्पल एंड होतपर्यंत सुरू राहते, तिला आपण अनियंत्रित शृंखला अभिक्रिया म्हणतो. याला कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नसते. सॅम्पल जेव्हा संपतो तेव्हा ही रिॲक्शन संपुष्टात येते.
ओके. तर नियंत्रित अभिक्रिया, श्रृंखला अभिक्रियाचं उदाहरण काय? न्यूक्लिअर पॉवर प्लांट है ना, केंद्रकीय ऊर्जा प्रकल्प. आणि अनियंत्रित श्रृंखला अभिक्रिया म्हणजे अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन, याचं उदाहरण काय विद्यार्थ्यांना? याचं उदाहरण येईल अणुबॉम्ब, अणुबॉम्बचा स्फोट हा आपल्याला दिसून पडतो. स्टुडंट्स, हां, येस येस, ड्यूटेरियम करेक्ट. रुपेश, यू आर करेक्ट. जपानमध्ये आता पण सेम परिस्थिती आहे का? बघा, जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, बघा हां, तुम्ही ते हिरोशिमा नागासाकीच्या बाबतीत विचारलं ना, ठीक आहे, यांचा प्रश्न चांगला आहे. म्हणजे हे किती बेकार आहे हे याचं उदाहरण मिळतं. या रिॲक्शनमधून जे रेडिएशन्स निघतात, हे रेडिएशन्स काय करतात? हे रेडिएशन्स इतके घातक असतात की हे आपल्या सेलमध्ये प्रवेश करून आपल्या सेलच्या DNA ला म्युटेट करतात. म्युटेशन तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकले असाल की जे आपला DNA आहे त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत, त्या जीन्सला सुद्धा हे काय करतात? म्युटेट करतात, त्यांची अदलाबदल करतात, है ना. ते प्रोसेस बायोलॉजीमध्ये तुम्ही वाचली असेल. हा जो म्युटेशन होतो हा सुद्धा याचे घातक रेडिएशन्स घडवून आणतात. आता बघा, हिरोशिमा नागासाकीची गोष्ट 1945-46 मधली आहे. अरे, हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्यानंतर जपानने सरेंडर केलं. सरेंडर केल्यानंतर काय झालं? द्वितीय महायुद्ध थांबलं. त्यावेळेस जीवितहानी, वित्तहानी खूप झाली, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता ती जी जनरेशन गेली त्यामध्ये तर ठीक आहे, जे मरण पावले ते तर गेले, पण जे वाचले, जे जखमी झाले, त्यांनी खूप हालअपेष्टा सहन केला. म्हणजे ते या न्यूक्लिअर फिशनच्या किरणोत्सारताचे ते काय होते? उदाहरणं होते. यांचे DNA म्युटेट झाले आणि यांची जनरेशन गेल्यानंतर पुढे कालांतराने नंतर येणाऱ्या जनरेशनमध्ये या बॉम्ब स्फोटाचे परिणाम दिसू लागले. म्हणजे ते एक हेरिडिटरी कॅरेक्टर होऊन गेलं. तर हिरोशिमामध्ये पुष्कळशी लोक असे दिसतात की जे आजही है ना त्या परिसरात असतील आणि त्यांचे म्हणजे ते तर नसतील जुने लोक, पण त्यांची जनरेशन्स असतील, तर त्या जनरेशन्समध्ये आजही या स्फोटाचा इफेक्ट दिसून पडतो. म्हणजे बघा तुम्ही, हे किती घातक आहे. म्हणजे व्यवस्थित केलं तर याच्यासारखं चांगलं काही नाही, कारण ऊर्जा स्वच्छ स्वरूपात मिळते. पण जर गडबड झाली तर याच्यासारखी गडबड मग आणखी कुठे होते? तर परिस्थिती ती आहे. जपानमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आजही या एनर्जीद्वारेच इलेक्ट्रिसिटी मिळवली जाते. ठीक आहे. मागे सुनामीची एक प्रक्रिया झाली होती. सुनामी आला होता तर तिथे एक फुकुशिमा नावाचं शहर आहे. जपानमध्ये फुकुशिमा नावाचं शहर आहे. सुनामीची आपल्याला प्री इंटिमेशन मिळते आणि त्यांना माहीत होतं सुनामी प्रचंड मोठ्या लेवलची आहे आणि फुकुशिमा शहरामध्ये एक असाच पॉवर प्लांट होता. त्यांना माहिती होतं की या पॉवर प्लांटवर इफेक्ट होणार. आता म्हणजे कसं ना, एन्व्हायरमेंटल इफेक्ट, मॅनमेड इफेक्ट नाही होता तो, एन्व्हायरमेंटल सुनामीचा इफेक्ट होता. तर लगेच त्यांनी पूर्ण शहर खाली करून टाकलं होतं की आता इथे खूप मोठी हानी होणार आहे आणि जर असं काही घडून आलं तर हानी भरपूर प्रमाणात होईल, म्हणून त्यांनी ते फुकुशिमा शहर खाली केलं होतं. हे जेव्हा आपल्याकडे वगैरे सुनामी आला होता ना, आठवते का तुम्हाला? अंदमान वगैरे खूप 2.5 लाख लोकांच्या आसपास मरण पावले होते. त्यावेळेसची गोष्ट आहे, मला वाटतं 2004 वगैरेची गोष्ट आहे, डेट आठवत नाही मला त्यावेळेसची. तर ही भयंकर अशी ही परिस्थिती आहे. ओके विद्यार्थ्यांनो, हां, तर अनियंत्रित श्रृंखला अभिक्रियेत मुक्त झालेल्या न्यूट्रॉनचं काय होतं? म्हणजे एकदम लास्टमध्ये म्हणत असाल तुम्ही विनय, बघा हा न्यूट्रॉन तर इथे एंट्री मारली आहे, या न्यूट्रॉनने इथे एंट्री मारली, या 3 न्यूट्रॉननी इथे एंट्री मारली. आता हे जसे न्यूट्रॉन आहेत ना, तर इथे युरेनियमचा अणू जो आहे त्याच्यात ते प्रोटॉन न्यूट्रॉन आहे, तर हा न्यूट्रॉन जाईल आणि त्यांच्यामध्ये सामील होऊन जाईल. पण 3 एक्स्ट्रा न्यूट्रॉन निघतील, ते 3 न्यूट्रॉन यांच्यामध्ये सामील होतील. तर बहुतेक विनयचा प्रश्न असा आहे की जे लास्टमध्ये न्यूट्रॉन निघतील त्यांचं काय? लास्टमध्ये न्यूट्रॉन निघतील, हाय स्पीडनेस निघतील, त्यांचं काय? तर ते न्यूट्रॉन हाय स्पीडने निघतील, त्यांना काही मिळणार नाही, तर ते तिथे डिझॉल्व्ह होऊन जातील. डिझॉल्व्ह म्हणजे खाली पडून जातील, है ना. तर अच्छा, आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये त्यांना काय करून टाकू?
तर त्यांना आपण ॲब्झॉर्ब करून टाकू, त्यांची संख्या त्यांना ॲब्झॉर्ब करून टाकू. पण इकडे जर अनुलोम वगैरे फुटला त्या ठिकाणी त्यांचं काय होते काही घेण देण नाही. शेवटचा आईन त्यांचा काय होते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. येस 2004ची सोनाली होती. तो एक प्रोसेस आहे. मी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये हायड्रोजन सांगेल ना, आता तो एक हायड्रोजनचा आयसोटोप आहे ड्यूटेरियम. तर तो कसा असतो नैसर्गिक स्वरूपात कसा असतो ते सगळं मी तुम्हाला तिथे सांगेन. ओके, आता फक्त असं ठेवा जड पाणी, हेवी वॉटर, ड्यूटेरियम. आणि ड्यूटेरियम म्हणजे काय एक प्रकारचा हायड्रोजन असं लक्षात ठेवा. ओके, ही झाली कोणती प्रक्रिया? शृंखला अभिक्रिया झाली जी केंद्रकीय ऊर्जा केंद्रकीय विखंडनाच्या स्वरूपात आपल्याला मिळते. आता विद्यार्थ्यांनो मला सांगा की हे आलं का लक्षात? पुढे जायचं आपण. आता केंद्रकीय संमेलन शिकवायचं आहे तर एकदा येस नो रिप्लाय करा विद्यार्थ्यांना, एकदा येस नो रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता बघूया केंद्रकीय संमेलन. बेसिकली ही संमेलनाची जी प्रक्रिया आहे ही आपण याच्या अगोदर एकदा थोडक्यात पाहिलेली आहे. फ्युजनची प्रक्रिया या अगोदर आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहे, पण थोडक्यात पाहिली आहे. पण थोडं याला डिटेलमध्ये घेतो. यालाच अपोजिट दुसरी प्रक्रिया आहे, त्याला आपण म्हणतो केंद्रकीय संमीलन म्हणजे फ्युजन. फ्युजन असं म्हणतो. आता फ्युजन म्हणजे काय? तर फिशन म्हणजे विखंडन म्हणजे काय होतं एकाचे दोन होतं. तर संमीलन किंवा फ्युजन म्हणजे काय दोघांचा एक. विखंडन जे होतं ते आपण कोणावर घडवून आणत होतो? हेवी न्यूक्लियसवर, हेवी ॲटमवर, भारी जड जे अणू होते त्यांच्यावर ती प्रक्रिया करत होतो. ही जी आहे इथे आपण काय करतो हलके म्हणजे लाईट ॲटम असलेले हलके अणू असलेले जे पदार्थ आहेत त्यांचं संमेलन घडवून आणतो. आणि सर्वात हलका मूलद्रव्य कोणता असेल तर तुम्हाला माहिती आहे, सर्वात हलका कोणता आहे? हायड्रोजन आहे ना. तर हा जो हायड्रोजन आहे याद्वारे आपण काय करतो की संमेलनाची प्रक्रिया घडवून आणतो. तर काय असते संमेलन? संमेलन म्हणजे असं की आपण दोन हायड्रोजन अणूंना ओके एकामेकांमध्ये काय करतो एका विशिष्ट कंडिशनमध्ये यांना आपण एकामेकांमध्ये क्रश करून टाकतो. म्हणजे क्रश म्हणजे समजून राहिलं का तुम्हाला? हे एकामेकांमध्ये असे समावून जातात. एकामेकांमध्ये समावून घेणं म्हणजे कसं यांचं स्वरूपच बदलून जातं. आणि यांचं स्वरूप बदलून हे काय बनतात विद्यार्थ्यांनो? तर हे हिलियमचे अणू बनतात. हे हिलियम बनवून जातात. म्हणजे हायड्रोजन एकमेकात सम्मिलित होतात, एकामेकांमध्ये क्रश होऊन जातात, एकामेकांमध्ये घुसून जातात आणि ज्यामुळे यांचं स्वरूप बदलून जातं आणि स्वरूप बदलून हे हिलियमच्या अणूमध्ये रूपांतरित होतात. आता ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी प्रचंड दाब म्हणजे खूप हाय प्रेशर आणि प्रचंड तापमान. याचे प्रचंड वाढलेले याचा अर्थच समजायचा खूप जास्ती तापमान लागतं. जे तापमान अचीव करणंच खूप मोठी गोष्ट आहे. तर प्रेशर आणि टेम्परेचर. मग एवढं भयंकर प्रेशर एवढं भयंकर टेम्परेचर आणण्यासाठी सगळ्यात योग्य ठिकाण कोणतं आहे विद्यार्थ्यांनो? तर ही प्रक्रिया तुम्हाला दिसून पडेल. तर सूर्याच्या पृष्ठ म्हणतो मध्यभागी कोरमध्ये ही प्रक्रिया घडून येते. सूर्याचं गुरुत्वाकर्षण खूप जास्ती असल्यामुळे सूर्य एक हायड्रोजन हिलियमचा चेंडू आहे, गोळा आहे. तो गोळा असा क्रश होत राहतो. भयंकर मोठा सूर्य आहे आणि तो ग्रॅव्हिटीमुळे असा क्रश होतो. हा प्रेशर जितका आतमध्ये जाल तितकं वाढत जातो. आहेत तर तिथे गॅसेस
पण त्याचा प्रेशर खूप जास्त आहे. तर मध्यभागी तो खूपच जास्ती प्रेशर होऊन जातो. त्या प्रेशरमध्ये तिथे एक प्रचंड तापमान असते. तिथे 1.5 करोड डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 1 लाख डिग्रीच्या वरती ही अभिक्रिया सुरू होते. ही अभिक्रिया सुरू होते तर असं आपल्याला मिळते. आता याच्यात सांगण्याची गोष्ट म्हणजे काय की होते कसं. तर एक उदाहरणार्थ समजू की हा 1 ग्रामचा एक हायड्रोजन, 1 ग्रामचा एक अणू आहे असं समजा. हे मी समजत आहो, ॲक्च्युअलमध्ये नाही. आणि हा सुद्धा 1 ग्रामचा अणू असेल, म्हणजे 1 ग्राम हायड्रोजनचा एक अणू आहे, दुसरा एक अणू सुद्धा 1 ग्राम आहे, तोही हायड्रोजनचा आहे. हे 1 आणि 1 ग्राम हे एकामेकामध्ये काय होतात, हे एकामेकामध्ये क्रश होतात, एकामेकामध्ये मिसळतात. तर इथे जो हिलियम बनला तो किती बनायला पाहिजे, तर तो 2 ग्रामचा बनला पाहिजे है ना. मी त्यावेळेसही तुम्हाला सांगितलं होतं की केमिकल रिॲक्शन जेव्हा होतात म्हणजे रासायनिक अभिक्रिया जेव्हा होतात तेव्हा डाव्या बाजूला मिळणारे रिॲक्टंट्स ओके आणि उजव्या बाजूला असणारा प्रोडक्ट, ही रिॲक्शनच आहे ना एक प्रकारची. तर रिॲक्शनमध्ये ज्यांना मिळवतोय आपण, जे आपल्याला मिळत आहे यांच्यामध्ये मास लॉस होत नाही असा रूल आहे. कशाचा, रसायनशास्त्राचा रूल आहे की रासायनिक अभिक्रिया घडवून घेत असताना आपण जे रिॲक्टंट्सला मिळवतो आणि जे आपल्याला मिळते नंतर त्याचं आणि अगोदरच्या पदार्थांचं मास काय असेल, वस्तुमान काय राहील, सारखं राहील. तर त्यानुसार आम्हाला इथे 1 ग्राम तर इथे किती मिळायला पाहिजे, 2 ग्राम ही अपेक्षा असते. पण विद्यार्थ्यांनो आपल्याला या प्रक्रियेत दिसते इथे 2 ग्राम न मिळता इथे आम्हाला 1.5 ग्राम मिळतो. 2 ग्राम आम्ही अपेक्षा ठेवतो आणि इथे मिळतं किती, 1.5 ग्राम. हे मी ग्राममध्ये हे अंदाजे युनिट घेतले. हां, तुम्ही समजायचं नाही असं की 1 हायड्रोजनचा अणू 1 ग्रामचा असतो. नाही, तसं नाही समजायचं. 1.5 ग्राम झाला, मग अर्धा ग्राम कुठे गेला, तर अर्धा ग्राम कुठेतरी रिॲक्शनमध्ये लॉस झाला. तर तो जो अर्धा ग्राम लॉस्ट झाला है ना, तो जो अर्धा ग्राम लॉस झाला, हा जो वस्तुमान आहे याच वस्तुमानापासनं आपल्याला काय मिळते, याच वस्तुमानाद्वारे आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे इथे आपण वस्तुमानाला ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो, वस्तुमानाला ऊर्जेत रूपांतरित करतो. आणि हे सगळं घडून येतं कसं, तर हे सांगितल्याप्रमाणे आईन्स्टाईनच्या या समीकरणाप्रमाणे E = mc², E = mc². हे जे आईन्स्टाईनचं सूत्र आहे, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचं, सापेक्षिकताच्या सिद्धांताचं हे जे सूत्र आहे, या सूत्रानुसार आपल्याला काय होते विद्यार्थ्यांनो, ऊर्जा मिळते. ती प्रचंड ऊर्जा असते. प्रचंड कशी, वस्तुमान, M म्हणजे वस्तुमान, C म्हणजे प्रकाशाचा वेग आणि यांच्या प्रकाशाच्या वेगाचा स्क्वेअर आणि त्यांच्या गुणाकाराद्वारे गुणाकार केला तर आपल्याला ती ऊर्जा मिळेल. आता तुम्ही विचार करा, प्रकाशाचा वेग किती आहे, प्रकाशाचा वेग आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा एवढा प्रकाशाचा वेग आहे. आता तुम्ही इथे ठेवा, त्याचा स्क्वेअर घ्या, तर ही व्हॅल्यू आणखी मोठी होऊन जाईल. पहिलेच हे अगोदरच खूप मोठी आहे, ही व्हॅल्यू आणखी मोठी होईल. आणि मग याला छोट्याशा वस्तुमानानेही गुणलं आपण तरी आपल्याला ऊर्जा प्रचंड स्वरूपात मिळेल. तर ही ऊर्जा या पद्धतीने मिळते आणि इथे आपण 2 अणूंना, हायड्रोजनच्या अणूंना क्रश करतो आणि ही ऊर्जा मिळवतो. तर याला आपण केंद्रकीय संमीलन असं म्हणतो. आलं का, लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, लक्षात आलं का. येस, हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आता बघा, 2-3 गोष्टी. ही प्रक्रिया चांगली की वाईट, तर ऑफकोर्स चांगली आहे, भरपूर ऊर्जा मिळणार आहे आपल्याला. बरं, दुसरी गोष्ट, खूप चांगली प्रक्रिया. आम्हाला शेवटी ऊर्जा पाहिजे, आम्हाला इलेक्ट्रिसिटी बनवायची आहे, ऊर्जा पाहिजे असेल तर कोणत्याही पद्धतीने आम्ही मिळवू शकतो. ही पद्धत एक अतिउत्तम पद्धत आहेच, नो डाऊट.
मग दुसरा येते, याच्यात आम्हाला रॉ मटेरियल काय लागतं. तिकडे बघा, विखंडनाच्या प्रक्रियेत आम्हाला युरेनियम सारखे पदार्थ लागायचे, युरेनियम सारखे. तर युरेनियम हा खूप महागडा पदार्थ आहे ना. हा आम्हाला आयात करावा लागतो, फ्रान्समध्ये वगैरे आपण आयात करतो, तर तो तसाही महाग पडतो. म्हणजे तिथे जो आम्हाला रॉ मटेरियल लागत होता विखंडनाच्या प्रक्रियेत तो महागडा होता. इथे रॉ मटेरियल काय लागते, हायड्रोजन लागते. तर मग ही प्रक्रिया महाग होईल का. तर विद्यार्थ्यांनो हायड्रोजन आमच्या सृष्टीमध्ये आहे नाही का, भरपूर आहे हायड्रोजन. आणि आपण पाणी म्हणतो ना, तर पाण्यामध्ये सुद्धा H2O आहे. तर या H2O मधून आम्ही H मिळवू शकतो का, म्हणजे हायड्रोजन वेगळा काढू शकतो का पाण्यामधून. तर नक्कीच काढू शकतो विद्यार्थ्यांना. इलेक्ट्रोलिसिसच्या प्रक्रियेने आपण पाण्यामधून हायड्रोजन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा करू शकतो. ओके. तर आम्हाला हायड्रोजनची कमी नाही आहे. म्हणजे इथे मिळणारा जो हा पदार्थ आहे हायड्रोजन रॉ मटेरियल हा स्वस्त आहे. तर मग ही प्रक्रिया तर बिलकुल व्हायला पाहिजे. पण ही प्रक्रिया करणं का बरं कठीण होते, या दोन कारणामुळे. याला घडवून आणण्यासाठी प्रचंड दाब आणि प्रचंड तापमान लागतं है ना. 1,00,000 डिग्री सेल्सिअसच्या वरचा टेम्परेचर पाहिजे. हा टेम्परेचर मिळवणं काय होते, थोडंसं कठीण काम होते. हा दाब तर आपण क्रिएट करून टाकू, पण हा टेम्परेचर मिळवणं खूप कठीण काम होते. कारण हा जो काम आहे, हे जे काम आहे विद्यार्थ्यांनो, ते टेम्परेचर मिळवण्यासाठी आम्हाला किती फ्यूल जाळावं लागेल है ना. तर म्हणून हे थोडंसं कठीण काम आहे. म्हणून ही प्रक्रिया खास करून आपण आपल्या म्हणजे कंट्रीजमध्ये बघत नाही, उपयोग याचा बघत नाही. पण याचा प्रॅक्टिकली याला करून बघितला आहे. आणि तुम्हाला सांगतो की आत्ता जस्ट फ्रेंच गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट मिळून या प्रक्रियेवर वर्क करत आहेत. हे गव्हर्नमेंट मिळून फ्युजन रिएक्शनवर प्रक्रिया सुरू आहे यांची. त्यांच्यामध्ये काहीतरी प्रोजेक्ट करून हे कसं तरी ते ॲडजस्ट करणार आहेत की फ्युजन प्रक्रिया घडून येणार. जर इथे यांना सक्सेस मिळाला, इंडियन गव्हर्नमेंट आणि फ्रेंच गव्हर्नमेंट असे मिळून हे करतायत, हा प्रकल्प चालवत आहेत ते. म्हणजे बोलणी सुरू आहे. ते जर फायनलाइज झाला आणि यांनी प्रॅक्टिकली करून दाखवलं तर प्रचंड एक क्रांती होऊन जाईल ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये. ते आपल्याला कळलं. तर हे मिळवणं थोडंसं कठीण आहे. ओके. जर ही रिॲक्शन आपण पॉसिबली करू शकलो तर त्याच दिवशी समजून जायचं ऊर्जेची सारी भानगड संपून जाईल. अच्छा, याच्यातही दुसरी काय खास गोष्ट काय, याच्यातही काही प्रदूषणवाला गोष्ट आहेच नाही, पॉल्युशन काही होत नाही. हायड्रोजन मिक्स होतात, काही धुवा नाही आहे ना काही राख आहे, नायदर स्मोक नॉर ॲश. तर ही सुद्धा प्रक्रिया काय खूप चांगली आहे. मग आता याचा वापर कुठे करतात, आतापर्यंत याचा वापर कुठे केला का. तर तुम्ही एक ऐकलं असेल की आजच्या डेटमध्ये सर्वात घातक बॉम्ब कोणता आहे, सर्वात घातक बॉम्ब. तर आपण अणुबॉम्बचं तर उदाहरण पाहिलं, हिरोशिमा नागासाकी. त्याच्यानंतर घातक बॉम्ब कोणता आहे, तर तो तुम्ही नाव ऐकलं असेल, हायड्रोजन बॉम्ब. तर हा जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो या केंद्रकीय सम्मिलन न्यूक्लिअर फ्युजन या तत्वावर चालतो. म्हणजे हायड्रोजन बॉम्ब आता कुठेही टाकला तर तो त्या युरेनियम बॉम्ब किंवा हिरोशिमा नागासाकीवाल्या बॉम्बपेक्षा कितीतरी पटीनं जास्त नुकसान करेल हायड्रोजन, कारण त्याच्यामध्ये ही प्रक्रिया होते. पण तुमच्या मनात एक डाऊट आला असेल की जर आपण हायड्रोजन बॉम्ब टाकला कुठे तर ही प्रक्रिया सुरू कशी होईल. तिथे तर प्रचंड दाब आणि तापमान मागते. चला दाब तर करून घेऊ क्रिएट, तापमान कसं. तर जेव्हा हायड्रोजन बॉम्बची प्रक्रिया होईल, आतापर्यंत असं करून नाही पाहिलं, होईल तर पहिले ही रिॲक्शन सुरू करण्यासाठी ती रिॲक्शन केली जाते. म्हणजे विखंडनाच्या फिशनच्या रिॲक्शनने खूप ऊर्जा मिळवली जाते, टेम्परेचर. आणि मग त्या टेम्परेचरला यूज करून काय केलं जाते, फ्युजन म्हणजे सम्मिलनाची प्रक्रिया केली जाते. आणि नंतर तो हायड्रोजन बॉम्ब स्फोट पावतो. ओके. तर हायड्रोजन बॉम्ब हा एक म्हणजे प्रॅक्टिकली कुठेही टाकण्यात आलेला नाही आहे, पण हे सर्वांना माहीत आहे की तो खूपच जास्त डेव्हास्टेटिंग आहे. तर हे दोन प्रक्रियामुळे आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, आपण ऊर्जा मिळवू शकतो. ठीक आहे. तर मला सांगा तुमचे काही क्वेश्चन्स आहेत का, अदरवाईज आपण थांबूया.
स्टुडंट्स, बरं तुम्हाला समजलं काय? रिप्लाय करा, एकदा रिप्लाय करा की दॅट यू हॅव अंडरस्टूड. ओके, व्हेरी गुड स्टुडंट्स, व्हेरी गुड. ठीक आहे, काही क्वेश्चन असतील तर इट्स ओके, अदरवाइज वी विल स्टॉप. ठीक आहे, ओके ओके माय डिअर स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. तर परत सर्वांना धन्यवाद आणि तुम्हाला प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे शुभेच्छा. उद्या संडे आहे, उद्या चांगला आराम करा आणि अभ्यासही करा आणि येणाऱ्या एक्झामसाठी व्यवस्थितपणे तयार राहा. ओके विद्यार्थ्यांना, तो ऑल द बेस्ट. थँक्यू, जय भीम सर्वांना, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, बाय.